शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचा संकल्प. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता काळे. शिरोळ शहरात सुशासन, पारदर्शकता आणि आधुनिक प्रशासनांची अंमलबजावणी करण्यासाठी राजश्री शाहू विकास आघाडी नगरपरिषद निवडणूक रिंगणात उतरली आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता काळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांकडून मतरूपी आशीर्वाद मागितला आहे. मतदारांनी मला काम करण्याची संधी दिल्यास येत्या काळात शिरोळला स्मार्ट सिटीचे स्वरूप प्राप्त करून देऊ असे ठाम आश्वासन त्यांनी दिले आहे. शिरोळ शहरातील प्रत्येक प्रभागात सध्या प्रचाराचे जोरदार वातावरण असून राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक विकासाच्या मुद्द्यावर पुढे येत असून आघाडीच्या उमेदवारांना स्पष्ट पाठिंबा दर्शवित आहेत. येथील प्रभाग क्रमांक 3 मधील प्रचार फेरीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना श्वेता काळे यांनी आघाडीच्या कामांचा आढावा मांडला. श्वेता काळे म्हणाल्या, शिरोळ शहरात गेल्या काही वर्षात कोट्यावधी रुपयांची कामे आमदार यड्रावकर यांच्या पुढाकारातून झाली आहेत. शहराला आवश्यक असलेले मूलभूत सुविधा उभारणे, रस्ते, भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा, प्रकाश योजना यासह विकास कामे करण्यात आली आहेत. शहरात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प राजश्री शाहू विकास आघाडीने केला असून तो लवकरच पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय शिरोळ शहरातील ऐतिहासिक कल्लेश्वर तलावाचे उर्वरित सुशोभीकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कल्लेश्वर तलाव हा शहराचा श्वास आहे. त्याचे सुशोभीकरण, स्वच्छता, प्रकाश योजना आणि परिसराचा विकास यावर आम्ही प्राधान्याने काम करू असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना तातडीने न्याय देण्यासाठी राजश्री शाहू विकास आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ शहराचा विकास साधणार असल्याचे प्रचार फेरी दरम्यान बोलताना म्हणाले. रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी इक्बाल इनामदार.